नमस्कार मित्रहो. भास्कर चंदनशिव यांचा लाल चिखल या पाठामध्ये भास्कर चंदनशिव यांनी शेतकऱ्यांच्या जीवनासंबंधी अत्यंत वास्तव असं चित्र निर्माण केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये वेळोवेळी पदोपदी जे काही संकट निर्माण होतात, स्वतःचा शेतामध्ये अत्यंत काबाड कष्ट करून जो ते माल पिकवतात आणि तो माल ज्यावेळेस बाजारपेठेमध्ये विक्रीस आणतात त्यावेळेस त्या मालाला कशा पद्धतीने लोक कवडीमोल भावाने त्याची मागणी करतात याचं या पाठामध्ये वास्तव चित्रण केलेलं आहे. या भागामध्ये या शेतकऱ्याचा मुलगा बापू आपल्या आईवडिलांना सोमवारच्या बाजारच्या दिवशी कशा पद्धतीने मदत करत असतो आणि ही मदत करता करता तो अभ्यास देखील कशा पद्धतीने करतो याचं चित्र निर्माण केलेलं आहे. पायात गती तशी टकोऱ्यात वेगळीच चाती फिरत होती. आबानं आणि माईनं पुन्हा पुन्हा सांगितलं होतं, जतावून ठेवलं होतं. बापू मी दप्तर पाठीशी टाकून निघालो होतो. हे बघ, गेल्या बाजारासारखं करू नको. नीट पेठाच्या तोंडची नळाजवळची जागा धरून ठेव बघ. एखादा तास बुडाला तर बुडाला होय म्हणून मी रस्त्याला लागलो. नदीच्या बाहेर सडकाला लागलो की मी वही काढायचो आणि इंग्रजीची शब्द पाठ करीत चालायचो. गावचं पोरं सोबत असायची, कवा तर कवा नसायची. कवा इतिहासाचं तर कवा मराठीचं पुस्तक मी चालता चालता वाचायचो. कळंपस्तोर सहज अभ्यास व्हायचा. तसंच शाळा सुटून गावाकडे येताना बी करायचो. असंच खेळत वाचायचो, वाचित खेळायचो. समध्या वर्गात वाढ नंबर यायचा. पर ह्या वर्षी मॅट्रिक होती. आबाला माईला मोप समजावून सांगितलं. मास्तरानं दिलेली चिठ्ठी वाचून धावली. पर आबाचं गणितच वेगळं होतं. मनात असून बी त्यांचा इलाज नव्हत्या. आणि म्या उरावर दगड घेऊन साल काढायचं ठरविलं. पर सोमवार मुळावरच यायचा. अन एकाएकीच माझ्या दप्तराला वड लागली. तसं म्या चमकून माग बघितलं. बाप्या लेका किती हाका मारल्या र. काळ्याचा गिना जरा झाजावल्यागत झाला. काय झालं? म्या जरा थपकून नेट लावलं. तसं गिनानं धोत्राच्या कोपऱ्यात बांधून आणलेली भाकर माझ्या हातावर टेकविली. अन उसासा टाकीत चिडल्यागत बोलला, तुह्या म्हातारीनं भाकर दिली अन चांगली पैसून जागा धर म्हणून सांगितलंय. गिन्या एवढंच फटकारल्यावानी बोलला अन होय नाय करता करता माणसात विरघळून गेला. हातातली भाकर म्या दप्तराच्या पिशवीत कोंबली. तारांचं कुंपण ओलांडून मी वाकून बाजार तळावर आलो. अन चांगली जागा, मोक्याची जागा हुडकीत हिंडायलो. जागोजाग माणसांनी दगडं, पोतडी, करंड्या टाकून जागा धरल्या होत्या. खड्याची रांगोळी घालून आपापल्या जागा आखून घेतल्या होत्या. मी वाटकूळ भांबावल्यागत हिंडत होतो, फिरत होतो. चौकड दुकानाची मांडामांड चालली होती. गाड्या हातगाड्या फिरत होत्या. चहावाल्याच्या कळकट किटल्या फिरत होत्या. पाल कनाती ठोकल्या जात होत्या. चांभार मोच्यांची दुकानं थाटत होती. कातडी सागळीचा घोंगता वास पसरत होता. झाडू फड्याची अन चराट दोरखंडांची मांडामांड होत होती. पलीकडं सकाळ धरून भांडीवाल्यांच्या लाईनी थाटत सजत होत्या. तुंबळी भुई गिराकायची वाट बघत होते. म्या फिरून अखेरीला एका कोपऱ्यात जागा हिरली. पिशवीतलं धोतर काढलं आणि लांबून पसरून टाकलं.
त्याच्यावर 2-4 दगड वजन म्हणून ठेवलं. आबा अन माय इथं बसत्यात आणि आपली जागा. पुन्हा माझी नजर सांद हुडकीत फिरायली. म्या पुन्हा एकदा समधीकडं चक्कर टाकली. एक मोकळी जागा हेरून तिथं दप्तर टाकलं आणि पलीकडं मेघ ठोकणाऱ्या माणसाला म्या हटकिलं. जवळ जात विचारलं, मामा ही जागा खुली ना? काय मांडायचंय? त्यानं माझ्याकडं न बघताच गुरगुरल्यागत विचारलं. उलस माळवय मी उभाच. कोण गाव? उगचच ताठत चालला. मला चुकल्यागत वाटलं. न विचारता तसंच खडं दगड मांडून बसाया पाहिजे होतं. पर बोलणं उरकीत म्या बी जोर देऊन बोललो, हाशे गाव. जरा पलीकडं सरून बस. तवर तर म्या दगड मांडून बसलो होतो आणि उलसक उसासा टाकीत तिथंच दप्तर मांडीवर घेऊन बसलो. त्या हातरलेल्या धोत्राकडं एकदा नजर टाकून म्या भाकर सोडली आणि एक एक तुकडा मोडीत चाबलीत राहिलो. साळत जातोच. तो मेघ ठोकणारा रशी बांधून उठला. माझ्या मांडीवरलं दप्तर बघत बोलला, हा. कितवीला त्यानं डब्यावर फळ्या टाकल्या? मॅट्रिकला. म्या चटणीवर टोचा मारीत घास उचलला. मॅट्रिकला? मग अवघडय गड्या. त्यानं धोत्रानं तोंड पुशीत बोलणं वाढविलं आणि म्या घास चावायच्या नादात बोलणंच तोडलं. पर अवघडय गड्या हे शब्द मात्र मनात घासागत घोळत चालला. वर्गातल्या जोशी मास्तरांचं बोलणं आठवलंय. महात्मा फुल्यांच्या धड्यातला तो माळवेवाला आपल्या आबागतच असल. पर काय हुबेहूब वाटलंय मला. राहवलंय नाही.